दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मुख्य पीक सोयाबीन व कपाशीची पेरणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती। मात्र मुसळधार पावसामुळे अनेक शेतात पाणी साचले असल्याने सोयाबीनची कापणी करण्यात मोठी अडचण आली, तर अनेकांना उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली। काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणीच केली नाही, तर काहींच्या सोयाबीनला कोंब फुटून आले। असे अनन्य प्रकार घडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। पाण्याची गरज नसताना कपाशीला सुद्धा अन्य रोगाचा सामना करावा लागत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीची वाढ थांबली आहे। अति पावसामुळे कपाशीने पिंगट रंग धारण केला आहे, त्यामुळे कपाशीच्या पात्या फुलगळती झाली असल्याने कपाशीच्या उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे। यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी तालुका अध्यक्ष युवासेना शिवराज चौधरी यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना केली। यावर्षी अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे व जे शासनाची कर्जमाफीची घोषणा जी लांबणीवर होत आहे, त्यासाठी मी शासनाला विनंती करतो की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी लवकरात करावी व तसेच अमरावती तालुका व अमरावती जिल्हा ओला दुष्काळ घोषित करावा अशी मी विनंती करतो। नांदगाव पेठेतून विदर्भ न्यूजकरिता दिनकर सुंदरकर यांचा हा वृत्तांत।